तर मित्रांनो फायनली आपलं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आणि चालू आहे आता मी बँकेतून पैसे काढण्यासाठी. खूप भारी वाटायला लागले कारण काहीतरी एक अचीव केल्यासारखी गोष्ट आहे. कारण खूप कमी लोकांना यूट्यूबचं पहिलं पेमेंट असतं ते खूप वेळाने मिळतं. तसं मला बऱ्यापैकी लवकर मिळालं आहे. कारण काही लोकांचं तर कमीत कमी 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष घालवतात, पण यूट्यूबचं पहिलं पेमेंट येत नाही. काही अडचणी असतात. खरं तर हे सगळं साध्य झाले हे तुमच्यामुळं, कारण तुमच्या सपोर्टमुळंच ही गोष्ट मी अचीव करू शकलो. तर असंच प्रेम, असंच तुमचे कमेंट लाईक आपल्या पुढील ही व्हिडिओवरती येतील अशी आशा मी करतो. आणि खरंच खूप मनापासून तुमचे धन्यवाद मानतो. ही आहे शाखा आपली, जिथं आपलं बँक अकाउंट आहे, पण आज परमिशन आहे तसं बघायला तर मित्रांनो फायनली आपलं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आणि कलेक्ट केलेलं आहे. खूप भारी वाटायला लागले, आनंद झाला आहे. आणि ही आहे बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी मी अकाउंट ओपन केलं होतं. पण यानंतरचा व्हिडिओ असणार तो मी पुढं शूट वेगळा करणार आहे, कारण यूट्यूबच्याबद्दलची माहिती कशी असणार काय असणार आहे. तर मित्रांनो आता तुम्ही जसं पाहिलं की यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट मी रिसीव्ह केलं बँकेतून आणि यूट्यूबवरती खरंच पैसे मिळतात याचा अनुभव आला. कारण यूट्यूब ज्यावेळी सुरुवात केली तर खरं तर त्यावेळेस सुरुवातीला असं होतं की एक आवड होती आपल्याला की आपल्या कोल्हापूरमधील काही ठिकाणी असतील ते या चॅनलच्या माध्यमातून एक्सप्लोअर करायचं. पण असं निश्चित नव्हतं की यूट्यूबकडून पेमेंट येतं किंवा नाही येतं. मग व्हिडिओ असंच सुरू केले होते. पण नंतर जसं व्हिडिओ टाकत गेलो त्यावेळी समजायला लागलं की यूट्यूबवरनी पण अर्निंग करता येते आपल्याला. तर त्याप्रमाणे मग विचार केला की चला आपण यूट्यूबवरती आपल्या कोल्हापूरची व्हिडिओ तर एक्सप्लोअर करतोयच, त्याचबरोबर आपल्या चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल ते सुद्धा विचार करत गेलो पुढं. याच्या अगोदर पण यूट्यूबवरती आम्ही व्हिडिओ पाहिलेत की यूट्यूबवरनं पैसे मिळतात, अर्निंग होतं यूट्यूबवरून. पण वाटायचं की अमेरिकेतून पैसे येणार आहेत आणि कसे येणार, काय करावं लागणार त्यासाठी. पण त्यावेळी सुरुवातीला वाटायचं की तसं काही नसणार, कारण यूट्यूबवरती पेमेंट कसं पाठवणार, कोण पाठवणार अमेरिकेतून असं वगैरे. तर थोड्याशा गोष्टी होत्या अशा की त्यातून वाटायचं की यूट्यूबवरनं खरंच पेमेंट आहेत. कारण बाकीचे लोक व्हिडिओवर खूप सारे लोक यूट्यूबर जे आहेत की मला यूट्यूबचं पेमेंट आलं असं वाटायचं. पण त्यावेळेस थोडंसं वाटायचं की काहीतरी असंच हे असेल की आपले व्हिडिओ लोक बघतील या उद्देशानं लोक म्हणायची की यूट्यूबवरनं पेमेंट येतं. आणि ज्यावेळेस खरंच यूट्यूबवरती पेमेंट आलं त्यावेळेस मला कन्फर्म झालं की खरंच यूट्यूबवरती पेमेंट येतं, आपल्याला अर्निंग करता येते. करायचं असेल तर पहिला क्रायटेरिया जो होता तो 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम, 4000 तास वॉच टाईम झाला पाहिजे, तर तो चॅनल आपला मॉनिटाईज होत होता. पण आता यूट्यूबनं थोडासा क्रायटेरिया कमी केला आहे, म्हणजे 500 सबस्क्रायबर तुमचे असतील तरी चालेल आणि जो 4000 वॉच टाईम होता, 4000 तास वॉच टाईमचा होता तो 3000वरती गेला. त्यामुळं आता उलट पहिल्यापेक्षा थोडंसं सोयीस्कर झालं की चॅनल आपला मॉनिटाईज करायचा आणि त्याच्यामध्ये तुमचे कंटेंट हे कंटिन्युअस असले पाहिजेत. व्हिडिओ आता समजा तुम्ही जर टाकत असणार तर ते कंटिन्युअस व्हिडिओ असले पाहिजेत, तर त्या आपल्या चॅनलचा उपयोग होतो. म्हणजे आता ही माहिती जी आहे ती आपल्या नवीन जे क्रिएटर आहेत, यूट्यूब क्रिएटर असणार त्यांच्यासाठी उपयोगी पडेल की चॅनल आपला ग्रो करायचं असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ हे कंटिन्युअस असले पाहिजेत. म्हणजे आता समजा तुमचा व्हिडिओ जर आठवड्यातून एकदा येत असेल तर ते उपयोगाचं नाही. तर तुम्हाला कमीत कमी एका आठवड्यात 3 व्हिडिओ तर अपलोड झाले पाहिजेत आणि शॉर्ट तर हे दररोजच असले पाहिजेत. तर आता समजा म्हणजे तुमच्याकडे जर समजा एक नॉलेज असेल एखाद्या गोष्टीचं भरपूर, तर त्यांच्यासाठी यूट्यूब तर खूप महत्त्वाचे आहे. कारण का की जर तुमच्याकडे एखाद्या गोष्टी नॉलेज असेल तर तुमच्याकडे विषय असणार, कंटेंट असणार की व्हिडिओ आपण कुठले टाकायचे, कसे टाकायचे, त्याबद्दल तुमचे नॉलेज असेल तर तुमच्यासाठी यूट्यूब तर खूपच चांगले आहे. तुमचं चॅनल एकदा मॉनिटाईज झाला तर त्याच्या पुढच्या जे प्रोसेसिंग असतात ते तुमच्या ज्यावेळेस तुम्ही गुगल ॲडसेन्स बनवता त्याच्यावरतीच त्या सगळ्या गोष्टी येतात. जेणेकरून तुम्ही आता स्क्रीनशॉट मी आता स्क्रीन सेव्हर एक लावतो, त्याच्यावरती तुम्हाला दिसेल की ज्यावेळेस तुम्ही गुगल ॲडसेन्स बनवता त्याचं लॉग इन करता तर तोवरती
डिटेल्स येतातच की तुमच्या स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे तुम्ही तो फॉर्म फिलअप करायचा आहे, जे टॅक्स डिडक्शन वगैरे होत असणार आहेत त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप म्हणजे तुमचं एक ॲड्रेस व्हेरिफिकेशन असतो, पॅन व्हेरिफिकेशन असतो, ह्या स्टेप असते. त्या स्टेप तुम्हाला यूट्यूबच स्वतःच प्रोव्हाइड करते की तुम्ही काय काय करायचं आहे, कसं करायचं आहे. तर आता वरती आपण तिथं बघतोय की 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे दाखवतात की तुम्हाला तुमचे ॲडसन्स कसे असणार आहेत. ॲडसन्समध्ये तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे, पॅन व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला एक ॲड्रेस व्हेरिपिन पिन येतो, तो तुम्ही त्याच्यामध्ये टाकून तुमचा पुढची प्रोसेसिंग करून घ्यायचं आहे. ह्या गोष्टी सगळ्या असतात. पण ज्यावेळेस तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो त्यावेळेस ह्या गोष्टी सगळ्या कराव्या लागतात. खूप लोक विचारतात की यूट्यूबकडून असं किती पेमेंट येतं किंवा असं किती पैसे मिळतात. तर खरं तर जर यूट्यूबकडं खरोखरच एक चांगला पर्याय म्हणून म्हणजे एक पैसे मिळवण्याचा एक चांगला पर्याय म्हणून बघता येईल. कारण यूट्यूबकडून खरंच पैसे येतात आणि मला अनुभव आहे, कारण माझं आता फर्स्ट पेमेंट आलेलं आहे. जर तुम्ही यूट्यूबवरती कंटिन्युअस काम करत असाल तर 100% तुम्हाला सक्सेस मिळणार. कारण आपण जर समजा आता हिंदी क्रिएटर बघितलं यूट्यूब तर खूप त्यांना पैसा मिळतो. कारण त्यांचं जे काम असेल ते यूट्यूबवरती खूप खर्च करतात वेळ, त्याच्यामुळं खूप पैसा मिळू शकतो. जर तुम्ही त्याच्यामध्ये जर कष्ट करणार असाल तर खरंच यूट्यूबकडून पैसे मिळतात. यूट्यूब तुम्ही वापरता त्यावेळेस 2 गोष्टी एक लक्षात ठेवा की तुम्ही ज्यावेळेस तुमच्या चॅनलवरती एखादं म्युझिक वापरणार असाल तर महत्त्वाचे की ते व्हिडिओला जे म्युझिक लागणार आहे ते यूट्यूबला लायब्ररी जी आहे त्याच्यातूनच वापरत जावा, जेणेकरून तुमच्या चॅनलवरती कॉपीराईट येणार नाही किंवा कॉपीराईट स्ट्राईक येणार नाही चॅनलवरती. तर त्याचा तोटा आपल्या चॅनलवर होऊ शकतो की जर समजा आपण आता आपण फिल्मी गाणी म्हणा किंवा एखाद्या कुठल्या तरी एका गोष्टीमधलं आपण म्युझिक वापरतो आणि ते म्युझिक आपण आपल्या चॅनलचा जो व्हिडिओ आपण बनवला असतो, व्लॉग केलेला असतो, त्याच्यावरती आपण तो म्युझिक टाकलं जातो. आणि त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस अपलोड करतो तर काही वेळांना एक मेसेज येतो की तुमच्या ज्या व्हिडिओला आहे तो कॉपीराईट आलेला आहे. तर त्याच्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवा की जेणेकरून आपल्या चॅनलला, आपल्या गाण्याला किंवा आपल्या व्हिडिओला त्या कॉपीराईट येता कामा नये. कारण कॉपीराईट आला तर आपल्या चॅनलला नुकसान होऊ शकते किंवा कधी कधी तर एक असं होतं की आपलं चॅनल जे आहे ते डिमॉनिटाईज करून टाकलं जातं यूट्यूबकडून. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्या. आणि आता आपण यूट्यूबवरती बघतच असतो की ह्या म्हणजे जे गाणे असणार आपण यूज करणार हे कॉपीराईट फ्री आहे किंवा लॉयल्टी फ्री आहे. मग आपण ते गाणं यूज केल्यानंतर थोड्या वेळानं किंवा थोड्या दिवसानंतर एक ठराविक पिरियड असतो त्यापुरतं तुम्ही ती वापरू शकता आणि त्यानंतर परत आपल्या त्या व्हिडिओला कॉपीराईट येतो. आणि मग आपण तो विचार करतो अरे हे तर गाणं कॉपीराईट फ्री होतं, लॉयल्टी फ्री होतं, मग परत याच्यावरती कसं काही आलं. तर या गोष्टी शक्यतो करून आपण लक्षात ठेवावे जेणेकरून आपल्या चॅनलला किंवा त्या गाण्याला किंवा त्या व्हिडिओला कॉपीराईट येता कामा नये. आपला चॅनल ग्रो होतो की नाही किंवा आपल्या ऑडियन्सचा आपल्या व्हिडिओला किती प्रतिसाद देतात तर ते आपण यूट्यूब स्टुडिओच्या माध्यमातून बघू शकतो. जे आपण यूट्यूब स्टुडिओ ॲप डाउनलोड करणार तर त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी असतात की आपले ऑडियन्स किती वाजता कोणत्या दिवशी ॲक्टिव्ह असतात. त्याच्यामुळं आपल्याला त्या ॲक्टिव्ह असणाऱ्याच्या टायमिंगनुसार आपल्याला व्हिडिओ अपलोड करता येतील. मग त्यामुळे यूट्यूब स्टुडिओ हे जे ॲप असणार ते बऱ्यापैकी आपण यूज करावं जेणेकरून आपले जे ऑडियन्स असतात किती वाजता ॲक्टिव्ह होतात, त्यानंतर आपले पेमेंट किती झालेले आहेत हे डेली अपडेट आपल्याला त्या यूट्यूब स्टुडिओच्या माध्यमातून बघता येतात. आता व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाचं की यूट्यूबकडून पेमेंट रिलीज कधी होतं. तर यूट्यूबचं पेमेंट जे रिलीज होतं ते कसं असतं की सरास कोणी सांगत नसतं की यूट्यूबवरनं की आम्हाला समजा एखादं पेमेंट एखाद्या यूट्यूबरला मिळालं तर ते पेमेंट काय करतात की यूट्यूबर सांगतात की मला यूट्यूबचं पेमेंट आज इतकं मिळालं की त्या पेमेंटमधून मी ती गोष्ट एवढी रुपयाची वस्तू मी खरेदी करू शकतो किंवा खरेदी केली किंवा असं म्हणजे ठराविक रक्कम जी असते तर ती कोणताही यूट्यूबर सांगत नाही. तर खरं कसं असतं की तुम्हाला सरळ समजतंच की ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब स्टुडिओ वापरणार ना त्याच्यामध्येच तुम्हाला लक्षात येतं की किती पेमेंट येणार. समजा आता यूट्यूबचं ओरिजिनल खरं जर म्हणायला गेलं तर की यूट्यूब पैसे रिलीज कधी करतं ज्यावेळेस आपल्या खात्यावरती म्हणजे कुठल्या यूट्यूब स्टुडिओच्या अकाउंटवरती तुम्हाला दिसतं की $100 ज्यावेळेस होतं
जमा होतं तर ते ज्या महिन्यात $100 होतं तर त्याच्या 21 किंवा 22 तारखेला पेमेंट रिलीज करतं. ते मग आपल्या या ठिकाणी जमा व्हायला कमीत कमी 1 आठवडा जातो किंवा एक 6-7 दिवस, मग 1 आठवडा जाऊ शकतो. तर असं असतं. म्हणजे आता समजा $100 म्हणजे जे आपण रुपयामध्ये कन्वर्ट करतो तर ते कमीत कमी 8,000. आता डॉलरची प्राईस कशी आहे त्याच्यावरती असतं की पेमेंट येताना आपल्याला किती येणार. मग ते $100च्या हिशोबानं आपल्याकडे पेमेंट येत असतं. तर आता समजा एखाद्या महिन्यामध्ये पहिल्या एक 10-15 दिवसातच $100 क्रॉस झालं तर $100 लगेच पेमेंट होत नाही. तर त्या महिन्याभरात समजा तुमचं $150 झालं किंवा $200 झालं तर जे काही डॉलर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात होतील $100च्या वरती, म्हणजे $100 वरती जी रक्कम होती ती रिलीज केली जाते. आणि जोपर्यंत तुमचं $100 जमा होत नाहीत तोपर्यंत पेमेंट रिलीज करत नाहीत. मग ते 1 महिना असू दे, 2 महिना असू दे, 3 महिना असू दे किंवा वर्ष असू दे, जोपर्यंत तुमच्या अकाउंटवरती $100 जमा होत नाहीत तोपर्यंत यूट्यूब पेमेंट रिलीज करत नाही. तर मित्रांनो, तुम्ही जर समजा आता नवीन यूट्यूब क्रिएटर असाल, तुम्हाला जर प्रश्न पडले असतील तर नक्की कमेंट करा, जेणेकरून मला समजा वाटलं की तुमच्या कमेंटच्या हिशोबाने जर आपल्याला एखादा व्हिडिओ बनवायचा असेल तर आपण बनवू शकतो. कारण खूप जे नवीन यूट्यूबर असतात त्यांना खूप प्रश्न असतात की आपले व्हिडिओज कसे टाकले जातील किंवा कसे अपलोड करता येतील किंवा कोणत्या वेळेस कोणत्या दिवशी अपलोड करावं लागेल, आणि खूप सारे प्रश्न असतात. जर समजा तुम्हाला काही अडचणी आल्या असतील किंवा काही प्रश्न मनामध्ये असतील तर नक्की कमेंट करा व्हिडिओवरती, आणि जमल्यास आपण त्याचा व्हिडिओ किंवा त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येतील. तर व्हिडिओच्या शेवटी पुन्हा एकदा खूप खूप आभार, कारण तुमच्यामुळेच या गोष्टी आपण साध्य करू शकलो. कारण कसं असतं की समोरच्या ऑडियन्सचा जितका आपल्याला रिस्पॉन्स मिळतो तितकाच आपला चॅनल ग्रो होतो. आणि हे सगळं किंवा घडतंय किंवा घडणार आहे हे सगळं यूट्यूबचे जे व्ह्यूअर्स असतात त्याच्यामुळेच आपला हा चॅनल ग्रो होतो किंवा काही जे नवीन क्रिएटर असतात त्यांचा ग्रो होतो. पण शक्यतो करून तुम्हाला जे व्हिडिओ आवडतात तर कमेंट करायला काय हरकत नाही, कारण तुमच्या कमेंटनं किंवा लाईकनं किंवा काही गोष्टीनं त्या चॅनलवरती खूप फरक पडतो. कारण ज्यावेळेस एखादा दुसरा व्ह्यूअर्स ज्यावेळेस तो व्हिडिओ बघत असतो तो पहिल्या सुरुवातीला एक थोडासा व्हिडिओ झाल्यानंतर खाली कमेंट काय असतात तो वाचतो आणि त्याच्यानंतर एकदा व्हिडिओवरती वळतो. तर त्यामुळे जर समजा एखादा व्हिडिओ तुम्हाला आवडला खरोखर किंवा त्या व्हिडिओचा थोडा पार्ट जरी आवडला तरी कमेंट करायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंट आणि तुमच्या लाईकवरतीच त्या यूट्यूब क्रिएटरला एक ताकद मिळते किंवा एक प्रोत्साहन मिळतं म्हणा, की जेणेकरून आपल्या चॅनलला परत आपण ग्रो करू शकतो, वाढवू शकतो आणि त्याला काम करण्यास पण बरं वाटलं पाहिजे की आपल्या व्हिडिओला आपल्या लोकांच्या कमेंट येतात, लाईक येतात. त्यामुळे कसं होतं की त्या यूट्यूबरला, त्या नवीन कॉन्टेंट क्रिएटरला पण सुद्धा बरं वाटतं की आपल्या व्हिडिओला कोणतरी लाईक करतं, कोणतरी कमेंट करतं. तर असेच प्रेम राहू दे आणि मला नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करतं याच्याबद्दल मी आशा बाळगतो आणि खूप खरंच मनापासून धन्यवाद.